मुर्जीशी बघायला गेलं तर अधिवेशन सुरू आहे। येणारा काळ हा निवडणुकींचा आहे। मुंबईच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण बाब काय आहे आणि याच्यावर आपण काय करत आहात? हे बघा, मुंबईमध्ये जवळजवळ 25,000 इमारतीला ओसी नाही. लोक जीव मुठीत घालून राहतात. 4-4 पट्टीने पाण्याचं बिल भरावं लागतं. कधीही काही होईल याचं त्यांना माहिती नाही. म्हणून लोकांमध्ये एक जे भीतीचे वातावरण आहे. माझी शासनाकडे हा मागणी राहील की सरसकट मुंबईमध्ये जेवढ्या बिल्डिंग आहेत, जेवढ्या इमारतींना ओसी नाही त्यांना सरसकट ओसी देण्याचा निर्णय हा शासनाकडे मी मागणी करणार आहे. बहुतेक उद्या माझी लक्षवेधी लागेल आणि हा मागणी करून मागणी मान्य करून घेईल. अर्थातच बघायला गेलं तर व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत। शिवसेनेचे आमदार असतील, मंत्री असतील, पहिले भरत गोगावले यांचं आलं, त्याच्यानंतर परत दळवी यांचं देखील आलेलं आहे। तर अशामध्येच नेमकं पक्षाची भूमिका काय आहे? शिंदे साहेबांनी आपल्याला काय याच्यावर सांगितलं आहे का, मार्गदर्शन केलं आहे का? हे बघा, व्हिडिओ सगळे खरे आहे असतला भाग नाही. पण शिंदे साहेबांनी आम्हाला एकच सूचना केल्या आहे, तर पक्षाची प्रतिमा खाली जाता कामा नये. सगळ्या आमदारांना सांगितलं की पक्षाची प्रतिमा वाढली पाहिजे, पक्षाची संघटना वाढली पाहिजे, पक्षाचं नाव वाढलं पाहिजे, घराघरापर्यंत शिवसेना पोहोचली पाहिजे. हा भूमिका आमची राहिली पाहिजे. विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की काही जिल्ह्यांमध्ये ज्या महानगरपालिकाच्या निवडणुका येऊ घातल्या त्याच्यात शिंदे साहेबांनी काल रात्री आदेश दिले आहेत युती करा। मुंबईमध्ये नेमकं काय होणार आहे आणि याचा फटका कोणाला बसणार आहे? मुंबईमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र लढणार आहे. महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि मुंबईमध्ये महायुतीचे महापौर 100% आम्ही बसवणार. पण भारतीय जनता पक्षाचे काही नेते बोलतात की भारतीय जनता पक्षाचाच महापौर बनेल, तर दुसरीकडे महाविकास आघाडी बोलते की आमचा महापौर असेल। नेमकं याच्यामधलं चित्र स्पष्ट कधी होईल? निवडणुकींमध्ये तरी होईल, पण हे फक्त चर्चा आहे की याच्यामागे सत्य काय आहे? हे बघा, आम्ही लहानाचा मोठा मुंबईला झालेलो आहे. जवळजवळ 20 वर्षापासून माझा राजकीय अनुभव आहे. मुंबईकरांनी मनावर घेतलं आहे की हावेळी महापौर महायुतीच्या बसवायचं आहे. लोक वाट बघतात कधी निवडणुका लागत आहेत आणि 100% महायुतीच्या महापौर हा महानगरपालिकेत हावेळी बसणार आहे. नक्कीच, धन्यवाद। तर आपण बघू शकतो आपल्यासोबत मुंबईचे आमदार मुर्जी काका पटेल होते आणि त्यांनी दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की मुंबईमध्ये हा महायुतीचाच महापौर बसेल आणि इतकंच नव्हे तर अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे मुंबईच्या ज्या इमारती ज्यांना ओसी नाही आहे, सुमारे 25,000 इमारती आहेत, यांना ओसीची मागणी ते देखील आता सभागृहामध्ये ते करताना आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।